पुन्हा एकदा स्वागत। दिवसभरातील आणखी एक लक्षवेधी मुद्दा। सातारा जिल्ह्याच्या सावरी परिसरात दडलेला तो 45 किलो अंमली पदार्थांचा साठा केवळ अंमली पदार्थ नव्हता, तर ते एका मोठ्या राजकीय वादळाचं केंद्र ठरलं। ज्या जमिनीवरती विकासाची गंगा वाहण्याचं स्वप्न दाखवलं गेलं, तिथेच 115 कोटींच्या ड्रग्सचं जाळं विणलं गेल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। आता याच प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासाठी तोफ धडाडणार आहे। तर संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्यायची झाल्यास साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गाव दरे, त्याच्या जवळच असलेल्या सावरी या ठिकाणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली होती। एका हॉटेलवर टाकलेल्या धाडीमध्ये तब्बल 115 कोटी रुपये किमतीचं 45 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं। बरं, धक्कादायक बाब म्हणजे ज्या हॉटेलवर ही कारवाई झाली ते हॉटेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीचं असल्याचं समोर आलं। तसंच या हॉटेलचा कारभार दरेगावचे सरपंच रणजित शिंदे पाहत असल्याची माहिती समोर आली। बरं, या कारवाईनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला। सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे या प्रकरणाचा तपास संथ गतीनं होत असून मुख्य सूत्रधारांना वाचवलं जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार केला जातोय। बरं, या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे स्वतः सज्ज झालेल्या आहेत। सुषमाताई, स्वागत आहे आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये। तुम्ही ज्या प्रकारचे आरोप केले किंवा ज्या प्रकारचे पुरावे मांडण्याचा प्रयत्न केला, साहजिकच होतं की सत्ताधारी आजकाल त्यांच्यावरती आरोप झाले की तातडीची पत्रकार परिषद होते, तातडीच्या पत्रकार परिषदेनंतर खुलासा केला जातो। तुमच्या प्रश्नांची उत्तरं सरकारनं दिली आहेत का? या प्रश्नामध्ये सरकारने कुठेही एका चकार शब्दाने त्याची वाच्यता केलेली नाही। का? हे फार उल्लेखनीय आहे की शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याकडे फक्त 13 ग्रॅम चरस सापडलं होतं। प्रांजल खेवलकर, एकनाथ खडसे यांचे जावे, यांच्याकडे सुद्धा एक म्हणजे त्यांची घरगुती पार्टी होती, पण त्या घरगुती पार्टीला विरोधकांनी रेव पार्टी केलं। ही रेव पार्टी दाखवून याच्यामध्ये धाड कशी पडली इथपासून म्हणजे रूम मध्ये एंटर केल्यापासून ते कुठल्या वस्तू काय काय होतं त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीचं सीसीटीव्ही फुटेज हे पब्लिक केलं गेलं। नुसतं पब्लिक केलं नाही तर त्यानंतर त्याची मीडिया ट्रायल झाली आणि नार्कोटिक्स आणि पोलिसांनी मिळून त्याची पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये एक बाई कारण नसताना चमकोगिरी करताना दिसल्या, ज्यांचा काहीच संबंध नव्हता। आता या दोन प्रकरणामध्ये खरं तर ड्रग छोटं सापडो अगर मोठं सापडो कारवाई होणं गरजेचं आहे। आर्यन खानवर कारवाई झाली, आर्यन खानला अटक झाली, प्रांजल खेवलकरला अटक झाली। दोन्ही प्रकरणात मीडिया ट्रायल झाली। दोनही प्रकरणं अगदी देश पातळीवर नेण्याचा प्रयत्न झाला। 13 ग्रॅम चरसचा विषय देश पातळीवर जातो। 13 ग्रॅम चरस मध्ये अटक होते, मीडिया ट्रायल होते, पत्रकार परिषद होते, सगळ्या गोष्टी होतात। मात्र 115 कोटीचं ड्रग सापडतं आणि 115 कोटीच्या ड्रग्ज मध्ये संबंधित पोलीस अधिकारी ना कुठली पत्रकार परिषद घेतात, ना कुठले पुरावे त्याच्यामधले पुढे आणतात, ना या संबंधाने कुठल्याही प्रकारची वाच्यता होते। महत्वाची गोष्ट, यात जो ओंकार डिगे जो स्पॉटवर सापडला त्या ओंकार डिगेला सोडून देण्यात येतं। या ओंकार डिगेला का सोडलं गेलं? हो, जर असं म्हणणं असेल की याच्यात कुणाचाही राजकीय वरदहस्त नाहीये, जर राजकीय वरदहस्त नाही तर मग ओंकार डिगेला अटक झाली पाहिजे। ज्या अर्थी ओंकार डिगेला वाचवलं जाते त्या अर्थी मग याच्यात राजकीय शक्ती काम करत आहे का? दुसरी गोष्ट अशी की 105 TMC पाणी क्षमता असणाऱ्या कोयना धरणाच्या 75 मीटरच्या एरियामध्ये कुठलंही बांधकाम करणं हे अनधिकृत आहे। असं असतानाही अगदी 5 मीटरच्या एरियामध्ये बॅकवॉटर मध्ये हे बांधकाम केलं जातं। या बांधकामाच्या संबंधाने हे बांधकाम कुणाचं कसं झालं, याच्या परमिशन्स कुणी दिल्या, ते इंजिनियर्स कोण आहेत, यावर पालकमंत्र्याने काय भूमिका घेतली, तो पालकमंत्री काही चकार शब्दाने बोलायला तयार होत नाही। हे अजून उल्लेखनीय आहे। हे बांधकाम डिमॉलिश होत नाही। मी अजून आठवण करून दिली पाहिजे की एरवी कुठेही मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या जे हातोडा घेऊन सगळीकडे फिरत असतात, ते अजूनही कोयना डॅमच्या त्या बांधकामाच्या तिथे हातोडा घेऊन गेलेले नाहीत। सो मी आज 3 बेसिक मागण्या मांडलेल्या आहेत। एक, हे जे बांधकाम आहे ते डिमॉलिश झालं पाहिजे, ओंकार डिगेला अटक झाली पाहिजे आणि या सगळ्या संबंधाने याचा नेमका सूत्रधार कोण आहे? कारण ललित पाटील प्रकरणापासून आम्ही ऐकतोय की वारंवार फडणवीस म्हणतायत की मी नेक्सस बाहेर काढणार आहे।
ते नेक्सस बाहेर काढणार म्हणतात, पण ड्रग्जच सापडतं, नेक्सस काही बाहेरच येत नाही. त्यामुळे खरंच मुख्यमंत्र्यांची भूमिका पारदर्शी आहे का? की फक्त सत्ताधारी माणूस सापडला की सोडून द्यायचा आणि विरोधकांचा माणूस असेल तर अगदी त्याला बदडायचा. ही जी भूमिका आहे ही भूमिका संशयास्पद आहे. मला कुठल्याही राजकीय पक्षांच्या राजकारणात जायचं नाही, मला कुठल्याही स्कोअर सेट करण्यात इंटरेस्ट नाही. माझी स्पष्ट भूमिका आहे की ज्या ड्रग्जमुळे इथली तरुणाई अक्षरशः त्यांच्याशी जीवघेणा खेळ खेळला जातोय त्या ड्रग्जचा बिमोड झाला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट की या ड्रग्जचा पैसा जातो कुठे? 115 कोटीचे ड्रग्ज पैसे कोण कोण कमवत होतं? हे पैसे कुठे जात होते? कुणाचे पैसे आहेत हे? काय हे पैसे निवडणुकीत वापरले जातात का? म्हणून निवडणुकीमध्ये 5-5, 10-10 कोटी रुपये घेऊन उमेदवारांना फॉर्म मागे घ्यायला सांगितले जातात का? हे नेमकं प्रकरण काय आहे यावर चर्चा झाली पाहिजे. बरोबर आहे सुषमाताई, या महत्वाच्या विषयांवरती तर चर्चा होईलच, मात्र तुम्ही जे पुरावे सादर केले ते अपुरे पडले असं तुम्हाला वाटतं का? दुसरीकडे सरकार कुणाला तरी पाठीशी घालण्यासाठी हे सगळं काही करताना दिसतंय का? राहिला तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही देखील उपस्थित केला की आज महाराष्ट्रातल्या तरुणाईला कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय. खरोखर ही चिंतेची बाब आहे, कारण आर्यन खानचा जो तुम्ही प्रकरणासंदर्भातला दाखला दिला त्यानंतर महाराष्ट्रात नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडनं अनेक प्रकारच्या कारवाया करत ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुठेही ड्रग्ज मुक्ती. पहिली गोष्ट तर काय पुरावे अपुरे पडलेले आहेत का? तर त्याचं उत्तर हे आहे की मुळात पोलिसांनी कुठला पुरावाच शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने सगळी ही रचना केली होती. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तर इथून सुरुवात केली होती की तो प्रकाश शिंदे हा प्रकाश शिंदे नाही. मला ते एस्टॅब्लिश करण्यात माझी एनर्जी घालवावी लागली. मग ती कागदपत्र, त्या 7-12 त्याच्या संबंधाने असणारी बारीकातली बारीक गोष्ट मी पुढे आणली. आता मी एवढं सगळे डॉक्युमेंट काढल्यानंतर विशेष म्हणजे जागा सर्वे नंबर 17 मध्ये आहे, बांधकाम सर्वे नंबर 13 मध्ये आहे. सर्वे नंबर 13 हा कोयना प्रोजेक्टचा म्हणजे शासकीय मिळकतीचा भाग आहे. शासकीय मिळकतीच्या भागामध्ये बांधकाम कुणी केलं, कसं केलं यावर पालकमंत्री बोलत नाही. याही गोष्टी मी निदर्शनास आणल्या. आता एवढे सगळे पुरावे दिल्यानंतर जर पुरावे अपुरे वाटत असतील तर मग माझा प्रश्न निर्माण होतो, मग पोलीस कशाला नेमलेत? जर सगळे पुरावे मीच द्यायचे आहेत आणि मीच सगळं करायचं आहे तर गृह खातं मीच सांभाळते ना. जर तुम्हाला गृह खातं सांभाळता येत नाही, तुम्हाला पुरावे शोधता येत नाहीत, आर्यन खानचं प्रकरण असेल किंवा ललित पाटीलचं प्रकरण असेल किंवा प्रांजल खेवलकरचा मुद्दा असेल किंवा पाचगणीत सापडलेलं 45 किलोचं कोकेन असेल किंवा सावरीमध्ये 4 दिवसानंतर पुन्हा एकदा 20 लिटरचा ड्रम सापडणं असेल, हे जर घटना बघितल्या तर अजूनही तुम्ही याच्यावर काहीच काम केलं नाही. मग तुम्ही करता तरी नेमकं काय? दुसरी गोष्ट अशी की आपण जे म्हणताय की ह्या सगळ्यांच्या संबंधाने सरकार बोलतच नाही ना. आपलं सरकार हे इतरांचे पक्ष फोडण्यामध्ये, इतरांच्या लोकांना विकत घेण्यामध्ये, कारण विकासाच्या मुद्द्यावर त्यांना मतं मिळतील असं वाटतच नाहीये. त्यामुळे त्यांना सतत पैसे पाण्यासारखे वहावे लागतात आणि त्यांचा अख्खा वेळ आणि एनर्जी ही त्याच कामामध्ये जात आहे. तिसरा मुद्दा की काय ही बाब चिंतेची आहे का? निश्चित ही बाब चिंतेची आहे. कारण या सगळ्यांमध्ये जे काही ड्रग्जचं प्रमाण आहे, लक्षात घ्या, तुम्ही असाल, मी असाल, आपली पोरं आपण खूप कष्टाने शिकवतो, वाढवतो. कदाचित मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या एका उच्चभ्रू कॉलेजमध्ये आपण आपल्या लेकराला शिकायला टाकू, पण त्या कॉलेजच्या गेटवर जर ड्रग्ज पेडलर असेल तर त्या ड्रग्ज पेडलर पासून आमच्या लेकरांना आम्ही वाचवायचं कसं काय बरं? प्रश्न हा एका जातीचा, एका धर्माचा, एका पक्षाचा, एका व्यक्तीचा नाहीये. प्रश्न महाराष्ट्रातल्या तरुणाईचा आहे. आणि या तरुणाईमध्ये कुणीही असू शकतं, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही पंथाचा असू शकतो. ही लढाई त्या सगळ्यांच्यासाठी आहे, हे पहिल्यांदा. बरोबर आहे. या लढाईमध्ये सर्वसामान्यांची साथ मिळते का? सरकार यावरती कारवाई करतं का? या अनुषंगानं तुमची आणि माझी चर्चा अशीच सुरू राहील. तुर्तास धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि या संदर्भात सविस्तरपणे बोललात त्यासाठी. साताऱ्यातल्या सावरी परिसरात सापडलेला 115 कोटींचा ड्रग्ज साठा ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाहीये, राज्याच्या व्यवस्थेसमोर उभा राहिलेला एक गंभीर प्रश्न आहे. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणामध्ये थेट मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांच्या बंधूंच्या रिसॉर्टचं नाव घेतल्यानं या प्रकरणाला आत्ता राजकीय वळण मिळालंय. मात्र राजकारण बाजूला ठेवून पाहिलं तरी तपास यंत्रणांची या प्रकरणातील सुस्त भूमिका अनेक संशयांना जन्म देणारी आहे. सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांचा विचार केल्यास
एकीकडे छोट्या कारवायांचं श्रेय घेण्यासाठी पत्रकार परिषदांचा धडाका लावणारं प्रशासन इतक्या मोठ्या ड्रग्ज साठ्याबाबत महिनाभर गप्प का? सीसीटीव्ही फुटेज, आरोपींची माहिती आणि तपासाची दिशा जाहीर करण्यामध्ये होणारी दिरंगाई दबावाखालील तपासाकडे बोट दाखवते. ड्रग्जचा विळखा तरुणाईला संपवत असताना सत्ताधारी पक्षाशी संबंधित नावं चर्चेत येणं आणि त्यावरती मौन बाळगणं यामुळे तपासाच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. या प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने झाला नाही तरीही केवळ राजकीय चिखलफेक न ठरता प्रशासकीय अपयशाचा मोठा डाग ठरेल. दिवसभरातील इतरही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर.